त्यामुळे त्यांचं आंदोलन हे हा फक्त स्टंट आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारनं केलेली आहे. जरा शेतकऱ्याच्या गरिबाच्या डोळ्यात बघून लातूरमध्ये घटना घडली ती समजून घेऊन तुम्ही जरा लोकांना सांगावं त्या अटी या योग्य आहेत अयोग्य आहेत आणि त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा हा खेळ आहे. रोहितजींचा आपला इतिहास आपल्याला माहिती आहे. मला असं वाटतं की जर भरणे मामा त्या ठिकाणी मंत्री असताना बोलू शकतात तर बाकीच्यांना बोलायला काय हरकत आहे. आता रोहित पवारांचं आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे. आज आपण बघतो की जवळजवळ राज्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते. 2 लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना माफी दिल्यानंतर आता ते प्रत्यक्षात माफीची आता रक्कम शेतकऱ्याच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि शेतकऱ्याला त्यातून रिलीफ पण मिळेल. पण असं असताना विनाकारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, शेतकऱ्यांना चुकीच्या दिशेने मार्गदर्शन करणं आणि त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा हा खेळ आहे. रोहितजींचा आपला इतिहास आपल्याला माहिती आहे. काय की मूळ याच्याकडं म्हणजे जवळजवळ एवढी मोठी कर्जमाफी दिल्यानंतर सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे ते न करता अगदी काय अडचणी असतील तर त्यात चर्चाही केली पाहिजे. तर ती चर्चा न करता आता शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या म्हणून आंदोलन, आता कर्जमाफी दिलेली ती कुणाला मिळणार आहे. त्यामुळं आपण एकदा आपल्या गरिबांमध्ये झाकलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे. आपल्याकडे 4 बोटं राहतात. त्यामुळं त्यांचं आंदोलन हे हा फक्त स्टंट आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारनं केलेली आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता या महिनाअखेरीला चालू होते. त्यामुळं हा केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी आणि शेतकऱ्यांच्या पुढं चुकीचं काहीतरी आहे हे भासवण्यासाठी त्यांनी केलेलं नौटंकी आहे. बघा, मला त्यांना एवढंच सांगायचं की लातूरला एका शेतकऱ्याला बैल नसल्यामुळे स्वतःच्या पत्नीला झुंपावं लागलं त्या नांगराला आणि मग तिथं मुख्यमंत्री साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगून दुसऱ्या दिवशी तिथं बैल दिला. कोणामुळे दिला तर मीडियामुळे आणि विरोधकांनी तो आवाज उठवल्यामुळे. तो बैल जो दिला तो आजारी दिला. म्हणजे आजारी बैल तुम्ही दिला म्हणजे द्यायचं म्हणून दिलं, तसा आजारी बैल तिथं दिला आणि त्या आजारी बैलाला नीट करण्यासाठी तिथं तुम्हाला आता त्या शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावं लागतं. तशीच ही कर्जमाफी आजारी आहे. इथं लोकांच्या खिशातूनच पैसे द्यावे लागणार आहेत. आणि मला या गोरे भाऊ असतील आणि माझ्यावर टीका करणारे सर्व नेते असतील, मला एवढंच त्यांना विचारायचंय की या अटी ज्या आम्ही म्हणत आहोत जरा शेतकऱ्याच्या गरिबाच्या डोळ्यात बघून लातूरमध्ये घटना घडली ती समजून घेऊन तुम्ही जरा लोकांना सांगावं त्या अटी या योग्य आहेत अयोग्य आहेत. याच्यात आम्ही मानतो कोणाला तर एक तर तिथं आमचे भरणे भाऊ आहेत, ते कृषी मंत्री आहेत. ते बोलताना काय बोलले की रोहित पवार नाही तर शेतकरी ज्या काही गोष्टी मांडत आहेत ते योग्यच आहेत. त्यामुळे या बाबतीत विचार करावाच लागेल सरकारला. मग मला असं वाटतं की जर भरणे मामा त्या ठिकाणी मंत्री असताना बोलू शकतात तर बाकीच्यांना बोलायला काय हरकत आहे. त्यामुळे सरकारने या बाबतीत लक्ष देऊन या सगळ्या अटी काढण्यात यावा आणि सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याला, कारण का शेतकरी आज खऱ्या अर्थाने अडचणीत आहे. पालकमंत्री गोरे भाऊ त्याला एवढंच सांगायचंय ज्या अटी आम्ही म्हणतोय त्या शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत का नाही आहेत जरा धाडच दाखवून या सरकारच्या विरोधात बोलावं लागलं तर तुम्ही ते शेतकऱ्यांच्या बाजूला धाडून दाखवा. मग त्याच्यावर तुम्हाला चर्चा जर करायची असेल तर मग आपण तिथे मी जिथं बसलोय तिथे येऊ शकता, कोणाला पाठवू शकता, आपण नक्कीच चर्चा करू.